जळगाव जिल्ह्याचा उष्णतेचा जो पारा आहे तो आता 44 डिग्री टेम्परेचर पर्यंत इतका येऊन ठेपलेला आहे आणि या वाढत्या तापमानामुळे जर बघतोय तर या ठिकाणच्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा आर्थिक फटका या ठिकाणी दिसून येत आहे। आपण जळगावच्या शिरसोली परिसरामध्ये आहोत की या ठिकाणी फूल उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फुलांचं उत्पादन घेत असतात। मात्र आपण जर बघतोय तर या ठिकाणी वाढत्या उन्हामुळे ही जी झाडाला लागलेली जी फुलं आहेत ती संपूर्णपणे सुकत आहेत। एकीकडे विचार केला तर याच झाडाला जर खालच्या पद्धतीने खालच्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी खालच्या बाजूला या ठिकाणी हिरवीगार ही झाड दिसतं। मात्र दुसरीकडे वरच्या बाजूला जर बघतो तर या ठिकाणी फुलं असतील किंवा या फुलाच्या झाडावरती जी पानं असतील हे सुकून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। फुलांची वाढ देखील या ठिकाणी काही प्रमाणात खुंटलेली आहे। पाणी योग्य प्रमाणात मिळत नसल्याने आणि उष्णतेचा हा परिणाम या ठिकाणी झाला असल्याचं मत या ठिकाणी बोललं जात आहे। आपल्यासोबत स्वतः या मावशी आहेत, या फुलांच्या बाग लावत असतात, फुलांचं उत्पादन घेत असतात। ताई काय सांगाल, या ठिकाणी फुलांची वाढ खुंटलेली आहे वाढत्या उन्हामुळे? आमच्या इथे ना फुलं म्हणजे अशी वाढ होत नाही, वाढ कमी राहिलेली त्याची। पाणी त्याला जास्ती भेटत नाही ना, पाणीमुळे म्हणजे ते वाढ करत नाही। कळी आली म्हणजे ती लहानची लहान राहते, मोठी होत नाही आणि त्यात ती काळी पडून जाते, उन्हाने म्हणजे जळून जातो पुरा। आणि मोठं फुल व्हायला गेलं म्हणजे आपण म्हणतो आज तोडू, बारीक ही उद्या गेलं ते डायरेक्ट जळून जातं, फुलच राहते त्याला, पूर्ण बहून जातात ते। किती निघताय मावशी शेती? आता हल्ली आता आज आम्ही दोनच म्हणजे 200 फुलं काढले, नाही तर मग असे वाढत वाढत म्हणजे 15 थैल्या 10 थैल्या असं निघायचे। आणि कमी झाले म्हणजे मग डायरेक्ट कमी म्हणजे त्याला काही राहत नाही, तर फुल राहत नाही, काहीच निघत नाही मग नंतर। ते नेमकं परिणाम कसा झाला असेल? परिणाम म्हणजे ते कमी झालं म्हणजे उन्हाच्या याच्यानं म्हणजे तापमान जास्ती ना त्याच्यानं हे 2 महिने झाले फुलाची वाढच होत नाही। एक भाववाढ झालेली आहे काही? भाव आहे फुलांना पण मालच नाही ना। भाव तर आहे, भाव असं थोडीशी की भाव नाही, त्याला ह्याच दिवसावर भाव राहतो, पण मालच नाही आमचा। तर मग काही पहिले श्रावण महिन्यात किती थैल्या निघायच्या श्रावण महिन्यात आमचे 20 25 15 आणि आता? आणि आता फक्त 3 4 5 असंच निघतो। म्हणजे एका थैलीत 100 फुलं? हा, एका थैलीत 100 फुलं राहतात। अच्छा। तर आता या ठिकाणी फुलांचं उत्पादन कुठेतरी घटलेलं आहे। अजून काही फुल उत्पादक शेतकरी आहेत, आता काय सांगाल या परिसरामध्ये तुमच्यावाले वेगवेगळ्या फुलाची शेती आहे, लिली असेल, झेंडू असेल, गुलाब असेल, त्याच्यावर देखील काही परिणाम झालेला आहे का या उन्हाचा? उष्णतेमुळे फुलं पडतात, त्यामुळे उष्णतेमुळे फुलाची साईज कमी झालेली आहे, त्यामुळे उष्णतेमुळे भरपूर नुकसान झालेलं आहे। दादा, भाव वाढ झालेली आहे का, काय वाटतं? भाववाढ झाली, पण मग मार्केटमध्ये भाववाढ झालेली आहे, पण माल कमी निघत असल्यामुळेच भाववाढ वाढलेली आहे। तर या होत्या फुल उत्पादक शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया की माल हा निघत नाहीये, झाडावरती फुलांची वाढच या ठिकाणी होत नाहीये। उलट जी झाडं, जी बाग आम्ही लावलेली आहे ते या वाढत्या उन्हामुळे सुकून चाललेली आहे, त्यामुळे काही प्रमाणात फुलांची घट या ठिकाणी पाहावयास मिळते आहे। श्रावण महिन्यात जो माल 2500 ते 3000 फुलं या ठिकाणी दररोज निघायची, तेच फुलं आता तर 200 ते 250 इतके याच बागेतून निघत आहेत। त्याचमुळे वाढती मागणी आणि फुलांचा तुटवडा या उन्हामुळे थेट परिणाम या ठिकाणी झाल्याचं चित्र दिसून येत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।